नमस्कार. मासिक पाळीत होणाऱ्या वेदना खरं तर ही खूप कॉमन गोष्ट आहे, नाही का? अनेक जणींसाठी हा दर महिन्याचा एक त्रासदायक अनुभव असतो. पण ही वेदना सामान्य असली म्हणून ती सहन केलीच पाहिजे, असं आहे का? चला, आज या समस्येकडे एका पूर्णपणे वेगळ्या आयुर्वेदिक दृष्टिकोनातून बघूया आणि यावर मुळापासून काही उपाय मिळतोय का ते शोधूया. दर महिन्याला पोटात दुखायला लागलं की पेन किलर घेणं हे तर जणू एक रुटीनच झालंय, नाही का? पण या गोळ्या काय करतात? त्या फक्त तात्पुरता आराम देतात, पण त्या समस्येच्या मुळाशी पोचतात का? आयुर्वेद आपल्याला या वेदनेमागचं खरं कारण काय आहे हे समजून घ्यायला मदत करतो, आणि तेच आपण आता पाहणार आहोत. आणि इथेच या दोन्ही दृष्टिकोनांमध्ये एक मोठा फरक आहे. मॉडर्न मेडिसिन साधारणपणे लक्षणांवर उपचार करून तात्पुरता आराम देण्यावर लक्ष देतं. पण आयुर्वेद एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतो. ही वेदना मुळात होतेच का? आयुर्वेदानुसार वेदना हे फक्त एक लक्षण आहे, एक सिग्नल आहे. त्यामागे शरीरात कुठेतरी असंतुलन आहे आणि त्यावर फक्त त्या 4 दिवसांत नाही तर संपूर्ण महिनाभर काम करण्याची गरज असते. तर मग ह्या वेदनेचं मूळ कारण काय आहे? आयुर्वेदानुसार याचं उत्तर आहे वातदोषाचं असंतुलन. आता हा वातदोष म्हणजे नेमकं काय, हेच आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर वातदोष म्हणजे आपल्या शरीरातलं वारं. ते शरीरातल्या सगळ्या हालचाली कंट्रोल करतं, अगदी श्वास घेण्यापासून ते रक्तप्रवाहापर्यंत. आता विचार करा, जेव्हा हे वारं गरजेपेक्षा जास्त वाढतं तेव्हा काय होईल? ते कोरडं, थंड आणि चंचल बनतं, आणि यामुळेच शरीरात वेदना आणि आखडल्यासारखं वाटायला लागतं. आता बघा, हे किती इंटरेस्टिंग आहे. वाताचे गुणधर्म आणि वेदनादायी पाळीची लक्षणं कशी एकमेकांशी जोडलेली आहेत. जसं की वाताच्या थंडपणामुळे गर्भाशयाच्या मांसपेशी आखडतात आणि तीव्र वेदना होतात. त्याच्या कोरडेपणामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि त्याच्या चंचलतेमुळे मनात चिंता आणि अस्वस्थता वाढते. म्हणजे ही वेगवेगळी दिसणारी लक्षणं खरं तर एकाच गोष्टीकडे बोट दाखवत आहेत: वाढलेला वात. ठीक आहे, मग कारण कळलं, वाढलेला वात. पण मग ह्यावर उपाय काय? इथे आयुर्वेदाचा एक खूप सोपा आणि लॉजिकल सिद्धांत कामी येतो, तो म्हणजे विरुद्ध गुणधर्मांचा सिद्धांत. याचा अर्थ अगदी सरळ आहे. जर प्रॉब्लेम थंड, कोरड्या आणि चंचल वाऱ्यामुळे म्हणजे वातामुळे होत असेल तर उपाय काय असणार? बरोबर, शरीरात उष्णता, ओलावा आणि स्थिरता आणणं. थंडीवर उष्णतेने, कोरडेपणावर स्निग्धतेने म्हणजे तेलकटपणाने आणि चंचलतेवर स्थिरतेने मात करायची. इतकं सोपं आहे हे. चला तर मग आता हे सगळं प्रत्यक्षात कसं करायचं ते बघूया. आपण आपल्या आहारातून आणि स्वयंपाकघरातल्या साध्या सोप्या गोष्टी वापरून या वाढलेल्या वाताला कसं शांत करू शकतो ते पाहूया. आपला आहार यात खूप मोठी भूमिका बजावतो. विशेषतः पाळीच्या दिवसात आणि त्या आधीच्या काळात शरीराला उष्णता आणि पोषण देणाऱ्या गोष्टींची गरज असते. गरम सूप, मऊ खिचडी, तुपावर परतलेल्या भाज्या, हे सगळं वाताला शांत करतं. याउलट कच्चा सॅलेड, फ्रीजमधलं थंड पाणी किंवा जंक फूड हे वाताचा कोरडेपणा आणि थंडी वाढवतात, ज्यामुळे वेदना अजूनच तीव्र होऊ शकते. आणि हा तर एक इतका सोपा आणि मस्त उपाय आहे. आल्यामुळे शरीरात उष्णता येते आणि वेदना कमी होते. तर बडीशेप स्नायूंना आराम देते, ज्यामुळे क्रॅम्प्स कमी होतात. यावरूनच लक्षात येतं की आयुर्वेदाचे सिद्धांत किती सहजपणे आपण आपल्या स्वयंपाकघरात वापरू शकतो. आपला स्वयंपाकघर खरं तर एक औषधालयापेक्षा कमी नाहीये. ओवा, हिंग, हळद, तीळ हे सगळे पदार्थ वाताला शांत करण्यासाठी उत्तम आहेत. पाळीच्या काही दिवस आधीपासूनच यांचा आहारात थोडा थोडा समावेश केला तर आश्चर्यकारक फायदा मिळू शकतो. आहार तर झाला, पण आहाराइतकंच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपली जीवनशैली. वाताला संतुलित ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या सवयी खूप मोठी भूमिका बजावतात. चला बघूया हे कसं करता येईल. वाताचा मूळ स्वभाव काय आहे? चंचलता, धावपळ. त्याला शांत करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे आयुष्यात स्थिरता आणि नियमितता आणणे. रोज साधारणपणे एकाच वेळी उठणं, जेवणं आणि झोपणं, यामुळे वाताला शांत व्हायला खूप मदत मिळते. अभ्यंग हा वातासाठी एक खूप सुंदर उपाय आहे. म्हणजे काय तर स्वतःला केलेला एक कोमट तेलाचा मसाज. तिळाचं तेल उष्ण आणि स्निग्ध असतं. या तेलाने पोटावर आणि पाठीवर हळूवार मसाज केल्याने आखडलेले स्नायू मोकळे होतात आणि वेदना कमी होते. आणि बघा, ह्या एका साध्या क्रियेतून वाताच्या विरुद्ध असलेले सगळे गुणधर्म म्हणजे उष्णता, ओलावा आणि स्थिरता आपल्याला मिळतात. त्यामुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आराम मिळायलाही खूप मदत होते. यासोबतच अजून काही छोट्या छोट्या पण प्रभावी सवयी आहेत ज्या खूप फरक पाडतात.
जसं की सौम्य योगासनं करणं, पोटावर गरम पाण्याच्या पिशवीने शेक घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरेशी शांत झोप घेणं. या सगळ्या गोष्टी त्या चंचल वाताला स्थिर करण्यासाठी आवश्यक आहेत. तर आत्तापर्यंत आपण जे काही बोललो ते फक्त वेदना कमी करण्याचे उपाय नाहीत. खरं तर हा मासिक पाळीकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. पाळीत होणारी वेदना ही काही अचानक त्या 4 दिवसात आलेली समस्या नाही. ती मागच्या 3 आठवड्यांत आपल्या चुकीच्या आहारविहारामुळे, आपल्या जीवनशैलीमुळे हळूहळू शरीरात जमा झालेल्या असंतुलनाचे एक फळ आहे. याचाच अर्थ खरा उपचार वेदनेच्या दिवसात नाही तर 2 पाळीच्या मधल्या काळात आहे. त्या काळात आपण काय खातो, कसं राहतो यावरच आपली पुढची पाळी कशी असेल हे ठरलेलं असतं. आणि म्हणून जाता जाता हा एक विचार नक्की करून बघा, काय होईल जर आपण मासिक पाळीला एक अडचण किंवा समस्या न मानता शरीराने आपल्याला दिलेला एक संदेश मानलं तर? एक संधी जी आपल्याला सांगतेय की शरीरात आतमध्ये काहीतरी असंतुलन आहे आणि ते सुधारण्याची गरज आहे. मला खात्री आहे हा दृष्टिकोन बदलला तर वेदनेसोबतचं आपलं नातंही कायमचं बदलून जाईल.